या श्री क्षेत्र पिंपळगाव वाघा गावातील वाबळे परिवारातील एक ज्येष्ठ माता, एक शेतकरी हाडामासाचा हा परिवार, आणि जिने आपलं आयुष्य आपल्या शेती उद्योगात, शेती काळ्याची सेवा करण्यामध्ये प्रपंचाचा हा भार जिने वाहिला, तिचा हा निष्क्रियाविधी या निमित्तानं ठेवलेली ही प्रवचन सेवा धर्मसंस्कृतीमध्ये पत्नी ही पती सोबत जेव्हा आयुष्यभर संसार सागरामध्ये ही नौका पार करण्यासाठी आपलं जीवन, आपला प्रवास व्यतीत करत असते, त्यावेळेस तिच्याकडून घडणारं कर्म हे अनायासपणे परमार्थिक कर्म असतं, अनायासपणे. आणि म्हणून परमार्थ हे कर्म स्वतंत्र व्यवस्थेमध्ये नाही, आपल्या रोजच्या कामात दोन प्रकारचे प्रवाह शास्त्र वर्णन करतं. एकच काम दोन अर्थाने करता येतं, एकच काम दोन अर्थाने करता येतं. स्वार्थ भावनेने, परमार्थ भावनेने. काम तेच, उद्योग तोच. म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक की कामाचा उद्देश परमार्थिक कधी ठरतो? जेवण करणं हे काम आहे, हे आपण करतो. तुम्ही जेवता, मी जेवतो, सगळे जेवतात. पण कोणतं जेवण परमार्थिक आहे आणि कोणतं जेवण स्वार्थी आहे याचा फरक आम्हाला कळत नाही. देवाचं दर्शन सगळेच घेतात, पण कोणतं दर्शन स्वार्थी आहे आणि कोणतं दर्शन परमार्थिक आहे हे आम्हाला माहित नसतं. आम्हाला असं वाटतं की सगळेच दर्शन परमार्थिक आहेत. नाही, काही दर्शन स्वार्थी आहेत, काही दर्शन परमार्थिक आहेत. डॉक्टरने केलेला रुग्णाचा उपचार प्रत्येक वेळेस परमार्थिक नसतो. कधी स्वार्थाने केला जातो, कधी परमार्थाने केला जातो. म्हणून आज एक विशेष श्लोक आपण प्रवचनासाठी निवडला की जो उपनिषद शास्त्रामध्ये तैत्तरीय उपनिषद नावाचा एक ग्रंथ आहे. त्या उपनिषदामध्ये माणसाला जीवनाचा उद्देश परमार्थिक कधी ठरतो हे सांगताना याचा एक संदर्भ दिलेला आहे. उपनिषदकार सांगतात, न त्वहं कामे राज्यम न स्वर्गम न मोक्षम न पुनर्भवम कामे सर्व तप्तानाम प्राणीनाम अर्थिनाशनम. बघा बरं का, थोडं बारीक आहे का? प्रवचन तर खूप ऐकतो आपण. आपल्याकडे तर आपलं गावच पंढरी, संत पंढरी या नावाने आपला एक मोठा जागतिक उद्योग आपण करतो. त्यामुळं पिंपळगावचं नाव हे जगामध्ये आदराने संतांची भूमी आणि संतांची पंढरी म्हणून घेतलं जातं. काळानुरूप गेल्या काही वर्षामध्ये प्रवचनांची संख्या, कीर्तनांची संख्या, परमार्थातिक भाषणांची संख्या भरपूर वाढलेली आहे, भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. पण त्याच्यापासून होणारा परिणाम मात्र दिवसेंदिवस
कमी होत चाललेला आहे. का कमी होत चालला? त्याचा मूळ आपण हे देवाच्या नावाने ऐकतो आणि देवाचं म्हणून सोडून देतो. त्याचा आपल्या संसाराशी, त्याचा आपल्या वागण्याशी, त्याच्या आपल्या जीवनाशी काही संबंध लावत नाही. काया वाचा या दोन अर्थाने परमार्थ करतो, पण काया वाचा मने या मनामध्ये मात्र याचा परिणाम आपला होत नाही. हे वास्तव आहे आणि हे वास्तव या अडाणी समाजाच्या वागण्यावर अवलंबून नाही. हे जे लोक व्यासाच्या गादीवर बसून समाजाला चार तत्वज्ञानाचे ढोस पाजत असतात, या ढोस पाजणाऱ्यांचा तो विषय हे सांगितलंच नाही की तुम्ही तुमच्या व्यवस्थेमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या वावरामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या राजकारणामध्ये बदल केला तरच हे प्रवचन साध्य होईल. अन्यथा बोलाचाच ताक, बोलाचीच कढीन, बोलाचाच भात याच्यावरती चिंतन करताना फार बारीक अभ्यास करण्याची गरज आहे. समाज हा अनुकरण प्रिय आहे. समाज कधीच आपल्या मनाने आपल्या जीवनात कुठलाही निर्णय घेत नाही, कुठलाही मार्ग स्वीकारित नाही. हा समाज ज्याचं अनुकरण करतो, अनुकरण करतो, त्या अनुकरणीय गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे. एखादा सिनेमा देवाचा आला आणि तो सगळ्या गावांनी पाहिला, कमीत कमी काही दिवस ते लोक देवासारखं वागत आहेत. का? कारण रामाचं असं होतं. आणि एखादा सिनेमा आरचीचा आला, गावगावच्या पुरे आरचीवाणी मम्मी थिडत, कारण ते तसं दिसलं. अनुकरण प्रियता. म्हणून कशा गोष्टी प्रदर्शित कराव्यात आणि कशा गोष्टी प्रदर्शित करू नये याच्यावर सुद्धा चिंतन असणं आवश्यक आहे. राजा जसा वागवतो प्रजा तशी वागते. प्रजा राजाचं अनुकरण करते, राजाने प्रजाचं अनुकरण करावं. तसं होत नाही ना. राजा चुकला, प्रजा चुकते. म्हणून हा श्लोक फोड करून सांगू. आजच्या प्रवचनाला हा डोक्यात घेऊन आपल्या आयुष्यात बदल करणं अपेक्षित आहे. तुमच्याकडून मला काय फार भांडवल गोळा करण्यासाठी मी आलो नाही, का मला आज काही काम नव्हतं म्हणून सकाळी सकाळी तासभर उद्योग करायला आलो नाही. माझा उद्योग 12 महिने 24 तास 18 काळ चालू आहे. तुम्हालाही तुमचे उद्योग रोज चालू आहे. दादा भाऊची आई गेली, दादा भाऊ 4 कार्यक्रमात जातो म्हणून आपल्याला येणं क्रमप्राप्त आहे म्हणून तुम्ही आलात. मला तर योगायोगाने आपली गाठ पडली ना, तर पुढील पाऊण तास फक्त डोक्यात घेऊन हा विषय आपल्या डोक्यात ठसला ना तरच तो चालतो. ठसून परमार्थ घडतो. म्हणून तर हरिपाठामध्ये महाराज म्हणतात, एकनाथ महाराज, रामकृष्ण ठसा शिक्का. आपण म्हणतो ग्रामपंचायत म्हणून शिक्का मारून आला. शिक्का कमवून, कारण शिक्का पुसता येत नाही. शिक्का या श्लोकाचं पहिलं चरण, नत्वहम कामय राज्यम, मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाही. आता हे राज्य या शब्दाचा अर्थ बघा. राज्य म्हटलं की तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, भारत, अमेरिका हे राज्य देश आहेत. ज्याचा राजा असतो ते राज्य असतं. खेळामध्ये बघा, खेळता खेळता पोरं म्हणतो त्याच्यावर राज्य आले. बरोबर का? राज्य कोणावर येत असतं माहितीये का? ज्याचे मार्क कमी किंवा जो चुकला, जो बाद झाला त्याच्यावर काय येत?
राज्य येतं. लपाछपी खेळतो, लपाछपीमध्ये 10 पोरं खेळत आहेत, 9 पोरं सापडले की 10व्यावरचं राज्य जात आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्याला धरलं त्याच्यावर काय येतं? राज्य येतं. राज्य येतं म्हणजे ते तर काय झालं, शिक्षा झाली ना त्याला. आपण काय होतो, याच्यावर राज्य आले आणि इकडं तर म्हणतो आम्हाला राज्य करायचं, आम्हाला राज्य करायचं, आमचं गावावर राज्य आहे, आमच्या देशावर राज्य आहे, आमचं अमेरिकेवर वर्चस्व आहे, आमचं जगात युनेस्कोत राज्य आहे. राजस्व ही एक भूमिका आहे, ही उपभोगासाठी नाही आहे. म्हणून प्रत्येक राजाच्या राजगादी शेजारी एक राजदंड ठेवलेला असतो. दंड किंवा दंड याला कुठं दंड आणला? राजदंड. आता हे सगळेच पोळा फुटलाय, सगळं भंगलंय. पण पेपरला बातमी येते एका आमदारांनी राजदंड पळावला. आता हे थोडं वाचायला भेटतं म्हणून सांगितलं संदर्भ. राजकारभार, राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याच्या इतकंच उंचीत राजगुरूचं सिंहासन असतं आणि राजा आणि राजगुरू यांच्यामध्ये राजदंड ठेवलेला असतो. जोपर्यंत राजगुरू नेमला जात नाही तोपर्यंत राजाची नेमणूक होत नाही. कारण राजा हा स्वतःच्या डोक्याने काही करत नाही, त्याला तो अधिकारही नाही. राजगुरूची आज्ञा घेतल्याशिवाय राज्याचा कारभार करण्याचा मानस राजाला ठेवता येत नाही. आता हे सगळं कागदावर परिवर्तित झालं बरं का. या देशामध्ये पंतप्रधान मोठा का राष्ट्रपती मोठा? राष्ट्रपती मोठा. राष्ट्रपतीने जर एखादं विधेयक नामंजूर केलं तर ते पुन्हा संसदेत आणून पुन्हा त्याच्यावरती पहिल्यापेक्षा अधिक मत घ्यावं लागतं आणि मग तो हक्क संसदेला प्राप्त होतो की जरी राष्ट्रपतींनी सही केली नाही तर पुनरावलोकन करून त्याला मान्य करता येतं. पण राष्ट्रपती कोणी हे लवकर कोणाला सांगता यायचं नाही. का सांगता यायचं नाही? कारण त्याला आपला बावला म्हणून ठेवलेला असतो. तसा राजगुरू सुद्धा बावला म्हणून ठेवलेला असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं, त्यांचे राजगुरू कोण होते कोणाला माहित नाही. का माहित नाही? कारण त्याचं कधी चर्चा कोणी केली नाही. ज्या वेळेस महाराजांना एखादी मोहीम स्वराज्याच्या स्थापनेनंतर आखायची असते, प्रत्येक वेळेस राज्याभिषेक झालेल्या राजाने अभिषेक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. राज्याभिषेक, जलाभिषेक, महाअभिषेक, मस्तकाभिषेक. आता हे शब्द अभिषेक हा शब्द जरा ऐकून घेताना तुम्हाला याचा शास्त्रीय अर्थ माहित नसेल. ज्याप्रमाणे महादेवाच्या पिंडीवर सदैव जलाभिषेक चालू असतो, जिथे कुठे महादेवाचं मंदिर असतं त्याची पिंड असते, त्याच्यावर एक तांब्या घागर हंडा लटकवलेला असतो आणि त्याच्यातून टिपका 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 पाणी चालू असतं. तो महादेव तोपर्यंत जागृत समजला जातो जोपर्यंत ती टिपका टिपका पाणी त्या महादेवाच्या पिंडीवर पडत असतं. मग आता धर्मामध्ये एक न्याय आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. बरोबर? पिंडी ते ब्रह्मांडी. कुणाचा न्याय हा वैशेषिक शास्त्राचा न्याय आहे. वैशेषिक शास्त्र कोणी लिहिलं? कनाद ऋषी नावाच्या ऋषीला. ते काहीच माहित नसतं आम्हाला. आम्ही आपलं फक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सोळा विषय दिलास. फरा टाकणाऱ्या माणसाला पाभारीमध्ये जरी पाभार सरळ पेरला असेल, फराट वाकडा हाकलं तर उगवताना कसं उगवते? पाभारीप्रमाणेच उगवत ना. त्यामुळे फराटाला कोणी चालवतो, पाभारीला कसं पाहिजे? नियमाने पाहिजे. तसं आम्ही फराटावरचे माणसं, पाभारीवरच्या माणसाला आपण कधी जाणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आम्ही कधी पाभा राखायचा प्रयत्न केला नाही. आम्ही सगळेच फराटावर. मग उत्तर ऐकून घ्या. ज्याप्रमाणे त्या महादेवाच्या पिंडीला
सतत अभिषेक चालू असतो, त्याप्रमाणे या सदेह जीवाला, सदेह जीव बर का, म्हणजे ज्याचा जीव शरीरात आहे अशा जिवंत माणसाला सदैव ओजाभिषेक चालू असतो. आता हे परत अवघड आहे, काय चालले वाक्य किती अवघड आहे. ओजाभिषेक चालू असतो. तुम्ही आम्ही या सहस्रार कमळापासून, मस्तक आहे ना आपलं मस्तक, हे कमळासारखं आहे. कशासारखं आहे? कमळासारखं आहे. कमळाला किती पाकळ्या आहेत? 1000 पाकळ्याचं कमळ तुम्हाला आणि मला जन्मतः भगवंताने दान दिलेलं आहे. दान का काय भरलं होतं? ऍडव्हान्स भरलं होतं काय? का कुठं पोर्टल वरती ऍप्लिकेशन होतं? नव्हतं. जन्माच्या वेळेस हे सहस्रार चक्र आम्हाला मिळालं. आणि या सहस्रार चक्राच्या खाली, या सहस्रार चक्राला सतत जाग ठेवण्यासाठी दोन पाकळ्यांचं, किती पाकळ्यांचं? 2 पाकळ्यांचं एक फूल त्याच्या खाली मांडलं. त्याचं नाव आहे आज्ञाचक्र. कमळाचं फूल 1000 पाकळ्यांचं, त्याच्या खाली जसं फुलाला 2 पानं असल्यानंतर ते फूल शोभून दिसतं बरं का. म्हणजे एखादं कमळाचं गुलाबाचं फूल एखाद्याला देताना एखादं बिन पानाचं दांडक्या सगळं द्या आणि 2 पानाचं तोडून छाटून त्याला द्या. शोभून कोणतं दिसतं? ज्याला 2 पानं हिरवे आहेत आणि वरती कमळाचं फूल, वरती ते गुलाबाचं फूल आहे, त्याचा फोटो सुद्धा पाहायला माणसाला प्रसन्न वाटतं. तसं हे डोकं आहे ना, डोकं, हे डोकं कधी माणसाला काम करतं? जेव्हा खाली त्याच्या 2 पाकळ्याचं हे दल, द्विदल आज्ञाचक्र काम करत असतात. या आज्ञाचक्रामध्ये काय असतं? या आज्ञाचक्रामध्ये 2 टाके असतात. किती टाके असतात? 2 टाके असतात. या 2 टाक्यापैकी एका टाकीमध्ये पर ओज ठेवलेलं असतं, एका टाकीमध्ये अपर ओज ठेवलेलं असतं. यापैकी एक अर्ध्या ओंजळी एवढं असतं. किती असतं? अर्ध्या ओंजळी एवढं. आता अर्धी ओंजळ ज्याची त्याची ओंजळ वेगळी आहे का? इथं काय लिटर मध्ये मोजायची का? ओंजळ किती? तुमची तुमच्यापाशी, माझी माझ्यापाशी. अर्धी ओंजळ ओज असत आणि एका टाकीमध्ये 8 थेंब ओज असतं. किती थेंब असतं? 8 थेंब ओज असतं. आता नीट ऐकून घ्या बरं का. एखादा माणूस पाहिला, आपण म्हणतो याचा चेहरा तेजस्वी आहे. सूर्य पाहिला, तेजस्वी आहे. यंदाचे पिकं पाहिले, तेज आहे. तेज पिकाला बघा, आमची शेतकरी म्हणते काय काय तेज आहे याला, तेज. गेल्या वर्षी ह्याच दिवसात जर कोणी पाहुणा आला असता, हे सगळं निस्तेज होतं, निस्तेज होतं गेल्या वर्षी. बघा हे तेज कुठून येतो? तेज, हे तेज ओजातून येतो, ओजातून. ओज, हे ओज काय करतं? तुमच्या सगळ्या चैतन्याला जाग ठेवते. आता नीट बारीक आहे का? जर जड 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 विषय, एखादं जेवण जड असलं ना तर सावकाश खावं माणसाने. आणि जेवणाच्या आधी वाचायसाठी काहीतरी घ्यावा. जेवण झाल्यावर बी पान खावा. रोज पान खात नाही माणूस, पण कोणाकडे आघाड्या असल्या तर जरूर पान खावा. पानात तंबाखू घालून नाही, बाकी सगळं घालावा. का बरं? पाचक, त्याच्यामध्ये पचन होण्यासाठी लवंग इलायची टाकावं लागतं. तसं हे थोडं जड आहे, पण जड जरी असले तर तुमच्या कामाचं आहे बरं का, कामाचं आहे.
विषय निघला ना तो हम कामही राज्यम. मग आता माणसाचा परमेश्वराचे संबंध कुठं जोडला जातो, कुठं जोडला जातो. तर माणूस त्याच्या बुद्धीचा वापर या दोन पाकळ्यांच्या फुलापासून करू शकतो. त्याच्यावरचा वापर भगवंत करतो. भगवंताला काय जोडलंय तर हे सहस्रार कमळ जोडलंय. 1000 पाकळ्यांचं कमळ. हे काय आहे माणसाचं अँटीना आहे. अँटीना टावर आहे. टावर. सरदारजी लोक केस बांधून बुचडा बांधतात. बाई माणसं केसाची वेणी घालतात. गडी माणसं शेंडी राखतात. का बरं? का बरं? पहिल्यापासून आमची आई कधी डोकी करीत नव्हती. आता आमच्या पोरी करतात डोके. आता ते धंदा सुरू झाला. आता पहिले न्हावी लोक हे उद्योग करायचे. आता आमच्या घरातही न्हाव्याचे उद्योगाचा कोर्स चालू झाला. म्हणले नाही केस कापायला शिकायला पुण्याला गेली. 1 महिना 10,000 रुपये फी भरली. केस कापायचा कोर्स करून आले. बरोबर. आता हे कापायचे का नाही कापायचे तुम्ही तुमचं ठरवा. पण बाई माणसाने केस कापू नाही. महाराज लोकांनी शेंडी राखावी. ज्याला परमार्थ शिकायचा करायचा तर सगळ्यांनाच, शिकायचा ज्यांना त्यांनी शेंडी राखावी. आता कदा आमच्यासारखे टकले आल्या हो यांच्या शेंड्या कुठं सापडायचं तुम्हाला. विषय काय की हे टावर जे आहे ना, टावर हे त्या भगवंताच्या सॅटेलाइटला जोडलेलं असतं. जसं कोणाचा मोबाईल BSNLचा असेल, कोणाचा VIचा असेल, कोणाचा जिओचा असेल. आता ज्या गावात ज्याचं टावरला रेंज आहे तिथं ते डबडं वाजत. ज्याला जिथं रेंज नाही ते डबडं मग किती भारी असलं ते वाजायचं नाही. का वाजायचं नाही? इथं रेंज नाही. आमच्या जिओला रेंज नाही, इथं BSNLला रेंज नाही, इथं VIला रेंज नाही. ज्याला जिथं रेंज आहे तिथं ते वाजत. तस आमच्या सगळ्यांचं हे अँटीना, आमच्या सगळ्यांचं हे टावर भगवंताच्या वेगवेगळ्या टावरला जोडलेलं आहे. भगवंताचे टावर किती हो? भगवंताचे 2 टावर आहेत. किती टावर आहेत? 2 टावर आहेत. कोणते 2 टावर आहेत? एक शैव पंथ, एक वैष्णव पंथ. एकाचा गंध उभा, एकाचा गंध आडवा. बरोबर. आता हे ओळखायचे. आता तर कोणाला काय कळत नाही. बाई कुकू लावी त्याच्या खाली बुक्का लावितो. वर गडी चंदन लावितो त्याच्या खाली बुक्का लावितो. आता कोणी राग नका मानू, पण हे कशासाठी असतं आम्हाला माहित नाही. ज्या बाईनी कुंकू लावलं त्या बाईनी बुक्का लावू नये, आणि ज्या बाईनी बुक्का लावला तिने कुंकू लावू नये. का बरं? कारण कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे, सौभाग्याचं लेणं आहे, आणि बुक्का हे वैराग्याचं लेणं आहे. मग जिचं लग्न झालं, जिला नवरा आहे, जी तरुण आहे, जिचं वय अजून 45 वर्षापेक्षा कमी आहे, जिला मासिक धर्म चालू आहे, तिने कधी बुक्का लावू नये. तुम्ही म्हणालो बघा हे सगळे महाराज तुमच्या मागे लागतील. लागू दे ना. त्याला दुकान चालवायचं, मला कुठं दुकान चालवायचं? आपलं दुकान का? कारण तिने जर संसारातून विरक्ती घेतली तर त्या गाड्याने काय करायचं? जिच्या संग संसार करतो स्त्री आणि पुरुष, याच्यामध्ये सुख आणि समाधान या 2 गोष्टी दडलेल्या आहेत. आपण पोराचं लग्न का करून देतो? यांचा संसार सुखाचा हो असं का म्हणतो? यांच्या संसारामध्ये समाधान असो का म्हणतो? 2 गोष्टी वेगळ्या आहेत बरं का, सुख आणि समाधान. प्रत्येक स्त्रीने, आता बारीक आहे का बरं का बोरसाहेब, प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याला सुख द्यावं, आणि प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला समाधानी ठेवावं. याला संसार म्हणतात.
आता आम्ही कधी कधी उलट म्हणतो हिचा नवरा समाधानी नाही, नवऱ्याला समाधानचं काय, नवरा समाधानचं काय, त्याचा काय विषय होता समाधान, याची बायको सुखी नाही, सुखात. स्त्री ही सुख वस्तू आहे. नीट ऐका बरं का, नीट ऐका, सेन्सिटिव्ह विषय. म्हणून तर स्त्रीला धन म्हटलं, स्त्री धन. पुरुषाला कधी कोणी पुरुष धन म्हटलं का? तो धन नाहीच, तो धन नाहीच. तो कोण आहे? तो मुळातच ती धन आहे. काय पुरुषाला धन नाही, कारण पुरुष ही भोग वस्तू नाही, पुरुष ही भोग वस्तू नाही. आता बारीक बारीक ऐका हो, शेवटी आयुष्य जगायचंय, त्याच्यासाठी जगायचं तेच कळत नाही. लग्नाचा संसार उभा करतो, पोराचं लग्न केलं म्हणतो, पण या दोन शब्दाचा अर्थ कधी जीवनात पाहिला की पोराला सुख आहे का, सून समाधानी आहे का? याच्यात घोटाळा असा आहे गुरुजी. माऊली काय म्हणतात, हा संसार कोणाचाच पूर्ण झाला नाही, कोणताच नवरा सुखी झाला नाही, कोणतीच बायको समाधानी झाली नाही. हे तर मोठं तत्व आहे, इथं घोटाळा आहे सगळा. मग कोण सुखी कोण समाधानी? ज्याने संसार देवाच्या नावाने चालू केला. प्रत्येक लग्न हे नवरा नवरीचं नसून नवरदेवाचं नवरदेवीशी असतं, देवाचं देवीशी असतं. म्हणून त्याला बोटा सगळं उभा करतात. नवरदेवाना, नवरदेवाचं आगमन झालं, देवाचं आगमन झालं. तो घोटका खाऊन का उभा राहिला, तो टंपस लावून का उभा राहिला? काय म्हणतो? नवरदेव, नवरदेव. त्याचा बाप असून त्याला म्हणतो का देव? बाप देव आणा, आई देव आणा नाही, कोणला आणा? नवरदेवाला घेऊन या. मग तो काही का करून यायला? काय म्हणतो त्याला? नवरदेव. तुझं भावा आहे देव. कधी? भावे गावे गीत चित्त करोनी या शुद्ध, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणून तर लग्नाच्या आधी शेवाय खाऊ घालतो. आता गडंगर घालतो. पहिले लोक नवरदेवाला काय घालायचे? शेवाय खाऊ घालायचे. शेवाय का बरं घालायचे? का बरं घालायचे शेवाय? का घालायचे काय माहिती आम्हाला? आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही चालू केली, शेवाय बंद केल्या, गडंगनेर चालू केले. पहिले सुरुवातीला गडंगनेरातही सुधारणा केली, परत गडंगनेराचाही वाट करून टाकली. म्हणजे गडंगनेर नाही ना डॉक्टर साहेब तुम्ही नका येऊ, आज नका येऊ, तुम्ही उद्या या, तुम्ही उद्या या. तुमच्यासाठी आज नाही, तुमच्यासाठी उद्या. पत्रिका छापतो गणपतीच्या नावाने. कोणत्या गणपतीला चालतो हे निवत नाही. पत्रिका गणपतीची का? गणपती सोडून कोणी छापलाय? गणपती छापला. पत्रिकेवर काय छापला? गणपती छापला. नवरदेवाचा गडंगनेर काय केला? म्हणजे गणपती आज नका, उद्यापासून तुमचं काम चालू, उद्यापासून तुम्हाला सगळं ओके ओके. मुसलमान सुधारले. इथं राहून राहून त्यांचं जेवण खटखुट चालायचं. लग्नात त्यांना सांगितलं की ज्याचा लग्न असं केलं ते पवित्र, ज्याचा दावा असा घातला ते पवित्र. पण ते बिचारे म्हणायला लागले का माझ्या लग्नात 1000 लोक आले, त्यातले 500 माळकरी, 200 असे, त्याच्यापेक्षा हे सगळं आदल्या दिवशी करून घेतो, लग्न गुलाबजांबूचं घालीत. ते सुधारले. नशीब अजून आमचे लग्न तरी गुलाबजामुनी चालू आहेत. नाही तर अजून काही दिवसानंतर म्हणजे डॉक्टर तुम्ही इकडे बसा, लग्नाला आले ना इकडे जेवायला बसा, हो इकडे इकडे बाबड्या पाटील इकडे बसा जेवायला. का? हे तुमच्यासाठी नाही. बुद्धिभेद, सात्विकता, राजसता आणि तामसता. फरक काही नाही. तेही किलोतच आहे, हे किलोतच आहे. त्याच्यातही कॅलरीज आहेत, याच्यातही कॅलरीज आहेत. त्याच्यातही ऊर्जा आहे, याच्यातही ऊर्जा आहे. त्याच्यातही पोट भरतं, याच्यातही पोट भरतं. त्याच्यातही काम करू शकतो, याच्यातही काम करू शकतो. त्याच्यातही दीर्घायुष्य होऊ शकतो, याच्यातही दीर्घायुष्य शकतो. फरक काय? सात्विकता, राजसता आणि तामसता. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. 3 त्रिगुण. या जगाला कोण कारण? त्रिगुण कारण. या जगाचा उत्पत्तीचा यदृच्छे नंतरचा पहिला कार्यकारण मीमांसाचा भाव काय? 3 गुण, सत्व रज तम. मग अन्न आणि मन या 3 गुणांचं बनलेलं असतं. जैसा खावे अन्न वैसा बने मन. म्हणून तर मारवाडी कधी शिवाय देत नाही. मारवाडी का शिवाय देत नाही? त्यांना काय त्यांचा बाप सांगतो का शिवाय देऊ नको? त्यांचा खाना गोळ रोटो घनो चोखो, कधी शिवाय देणार नाही. तुम्ही 100 शिवाय दिल्या, एकही शिवी प्रत्युत्तर देणार नाही. हा
तुमच्या 100 शिवाय ऐकून घेऊन डोक्यात ठेवतील, तुमचा कार्यक्रम फिट करतील, पण कधी बोलून करणार नाही, करून दाखव. आम्ही करणार काहीच नाही, घोडा लावायला सोडणार नाही, बुकू बुकू पार वकूस तर वकणार, काहीच करणार नाही. का? कारण आम्ही रोज तिखट खातो ना, तिखट खातो. तेजस, सात्विक, राजस. तिखट हा राजस भाव आहे, तिखट हा राजस भाव आहे. मांस हा तामशी भावाचा विषय काय? तामस, तमो वृत्ती, तमो भावा. मग परमार्थामध्ये तुमचा कोणता भाव जागृत करायचा तुम्हाला? सत्व भाव. कोणता भाव? सत्व. मग अन्न कसं असावं? सात्विक असावं. सत्व कशात असतं? सत्व गोडात असतं, गोड पदार्थ, गोडधोड सत्व. रजभाव कशात असतो? तिखट आणि मसाल्यामध्ये असतो. तमोभाव कशामध्ये असतो? जे पदार्थ आमच्या धर्मामध्ये उपवासाला चालत नाही. आता हाही घोटाळले मोठा आहे बरं का, याच्यावर फार बारीक अभ्यास करण्याची गरज आहे. उपवासाला काय चालतं आणि काय चालत नाही. उपवासाला भाकरी चालत नाही आणि साबुदाण्याची खिचडी चालते. साबुदाण्याचा कारखाना तुम्ही पाहिला कधी? नाही पाहिलं, पाहू पण नका. कारण ज्या दिवशी साबुदाण्याचा कारखाना पाहताल त्या दिवशीपासून साबुदाणा खायचं बंद करतात. तुम्ही आंबाडी करताना पाहिलं कधी? आंबाडी तयार केले पाहिले कधी? आपल्याकडे आहे. केकताळ कापायचं, नदीला नेऊन टाकायचं. ज्या दिवशी केकताळ सडत नाही तर त्याला घरात कोणी आणत नाही. सडून सडावण्याला आपटू त्यातून काय निघते? आंबाडी निघते. तसे साबुदाण्याचे कंद ज्या भागात येतात तो भाग अतिपर्जन्यवृष्टीचा, दलदलीचा भाग असतो. त्या साबुदाण्याच्या कंदाला कापून त्या खड्ड्यात नेऊन टाकायचं, प्रवाहात नेऊन टाकायचं. ज्या दिवशी ते कंद सडल्याशिवाय साबुदाणा बाहेर पडत नाही. त्याला आणायचं, त्याचा रस काढायचा आहे आणि मग त्या रसावर प्रक्रिया करून साबुदाणा तयार केला जातो. ते म्हणाल नको रामराम. साबुदाणा हा जगातला सगळ्यात हलका पदार्थ आहे, सगळ्यात हलका पदार्थ, ज्वारीपेक्षाही हलका. अन्न पदार्थामध्ये जडत्वाचा जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात हलका साबुदाणा, त्यानंतर हलका तांदूळ, त्यानंतर त्याच्यापेक्षा जड ज्वारी, त्याच्यापेक्षा जड बाजरी, त्याच्यापेक्षा जड नाचणी, त्याच्यापेक्षा जड गहू. हे खाण्यातले उच्च जडजड पदार्थ आहेत. मग सगळ्यात हलका साबुदाणा आहे ना, मग त्याचं हलकेपण जाणू नये म्हणून त्याच्यात शेंगादाणे घालतात. शेंगादाणे हे सगळ्यात जड असतात, म्हणजे गहूच्या पुढे शेंगदाणे, कारण ते तेल बिया आहे. काय? तेल बिया. मग हा साबुदाणा कधी घुसला? तुम्ही कोणत्या पोथीत वाचला का साबुदाण्याची खिचडी खा? कोणत्या संतांनी साबुदाण्याची खिचडी करून खाऊ घातलेलं तुम्ही पुस्तक वाचलं कधी? का तुकाराम महाराजांनी एकदा एखादं सगळ्याला गावाला करायला लावली, अन्नदान केलं, खिचडी खाऊ घातली. शांत डोक्याने व्यापारी लोकांनी, आता व्यापारी तत्व हे पोथीमध्ये पण असतं बरं का. पोथीमध्ये व्यापारी तत्व हे अन्नामध्ये पण असतं बरं का. जाहिरात कोणी संधी सोडित नाही. असे रस्त्याने डॉक्टरची जाहिरात असते, तर डॉक्टरची जाहिरात करायची काय करायची? असं दुखतं ते जाणारच ना डॉक्टरकडे. त्याने बोलू दुखता वाटाने जाहिरात पाहिली, डोक्याला मार लागला की चिंता करू नका. आता एखाद्याच्या पिपळगावात डोक्याला मार लागला, त्याला गाडीवर टाकला, गाडीत घातला, रस्त्याने चालला, त्याचा पाहुणा त्याच्या संग बसला, काचातून बाहेर पाहतोय, समोर दिसतंय, पुढे दिसला, डोक्याला मार लागला, चिंता करू नका, इथे घुसा मग कळण तुम्हाला घुसा. ज्याची जाहिरात काय फुकट आहे कधी? त्या जाहिरातीला खर्च किती होतो? एक मोठा बोर्ड छापला, 1 लाख रुपये त्याला सगळा खर्च येतो. मग लाख रुपयाची जाहिरात करणारा माणूस त्या जाहिरातीवर जो घुसन त्याला लाख रुपयाची सबसिडी देईन का? त्याला घोटाळा, त्याला टाकलाच मुंडीच्या काट्यावर. त्याला ऑलरेडी तो कशावर पाड आहे? मुंडीच्या काट्यावर पाड आहे.
पण त्याला कशात टाकायचा, मुडक्या वापरायचा, परत त्याला वासना व्हायला नाही पाहिजे, परत पाडायची. म्हणजे काही ठिकाणी याचा उपयोग होतो. चांगला टाकला का एकदा परत तो घेतला येत नाही. काही ठिकाणी टाकावं, त्याची तिथे गरज आहे ना, ती टाकावं. मुलांना दंड कधी करावा, ज्या टायमाला मुलगा कशाच ऐका ना आणि बाप त्याचं समर्थन करतोय त्याला दंड करा. नाही तर पोरग घरून निघलंय आणि वाट्याने हिंडतंय आणि शाळेत आलंय, दुसऱ्या दिवशी हाजरी नाही, सरांनी सांगितलं 50 रुपये देणार. पोरग का गैरहजर राहिलं, घरून डबा देऊन आईने पाठवलं आणि शाळेत पोहोचलं नाही, दंड कोणला, बापाला. 50 रुपये काय पोरगाला रोजगार हमी जातं का, दंड बापाला. अशी शिक्षा नसेल. हा ज्याचा बाप म्हणला काय फरक पडतो, 2 दिवस पोरग नाही आलं मग कर शिक्षा, बघ 1000 रुपये. मग ते म्हणतो अरे 1000, पोरला उठ उठ जा, ते 10 नंतर बघ जा शाळेत, 1000ला चट्टा मला बसला. असे चट्टे देत जाऊ, पण नको त्याला चट्टा दिला का घोटाळा होतो. समजून सांगत काय होतं तुम्हाला, सात्विकता, राजसता आणि तामसता हे 3 गुण जगात असं कोणतं ठिकाण नाही की जिथं या 3 गुणांचं चिंतन होत नाही. एक झाड सुद्धा सात्विकता, राजसता, तामसता या गोष्टीमध्ये प्रवीण असतं. या विभागामध्ये परमार्थ ही गोष्ट कशी प्राप्त झाली याचं चिंतन सांगतो की माणसाला परमार्थ कधी जोडला गेला. जगामधलं पहिलं देऊळ कोणत्या भूमीमध्ये बांधलं गेलं, पहिलं पाऊतकं कुठं निर्माण झालं, कुठेतरी झालं असेल ना, कुठेतरी जगात झालं असेल ना. शेवटी जे दृश्य आहे ना, दृश्य आहे. जगात सगळ्यात पहिल्यांदा पूजा केली गेली ती कैलासाची. कशाची पूजा केली गेली, कैलासाची पूजा केली गेली. कैलास, कैलास हे स्वर्गाचं भूमीवरचं ठिकाण आहे. स्वर्ग याच्यावरती नाही, आकाशाकडे पाहून स्वर्ग नाही. स्वर्ग भूतलावरची सगळ्यात उंच जागा आहे. भूगोल शिकवणाऱ्या आणि शिकणाऱ्या माणसाने भूगोलाच्या पुस्तकात 2 वाक्य पहा की या पृथ्वीवरचं सगळ्यात उंच ठिकाण कोणतं. या पृथ्वीवरचं समुद्र सपाटीपासून सगळ्यात उंच ठिकाण कोणतं, तर ते आहे एव्हरेस्ट शिखर. कोणतं आहे, एव्हरेस्ट शिखर. जगातलं या भूतलावरचं 7 खंडामधलं, सप्तद्वीपामधलं सगळ्यात उंच ठिकाण आहे एव्हरेस्ट शिखर. आणि एव्हरेस्ट शिखर कुठे आहे, हिमालयाच्या रांगेत आहे. कैलास कुठे, हिमालयाच्या रांगेत आहे. मग एव्हरेस्टची पूजा करण्याऐवजी कैलासची पूजा का केली जाते. या आज सोमवार पण आहे सुदैवाने. कोण आहे, सोमवार आहे. 2 पंथ सांगत होतो, शैव पंथ, वैष्णव पंथ. शैवपंथी देव कोणते, वैष्णवपंथी देव कोणते. शैवपंथी संत कोणते, वैष्णवपंथी संत कोणते, आम्हाला काय माहित नाही. आम्ही सोमवार धरतो, एकादश धरतो, चतुर्थी धरतो, आम्ही गणपतीची पूजा करतो, आम्ही हनुमंताची पूजा करतो, आम्ही खंडोबाची पूजा करतो. करा, जरूर करा, काही हरकत नाही. सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी करायला काही हरकत नाही, पण त्या का करायच्या त्याचा पायाच तुमचा अजून माहित नाही. तुम्हाला पायाच भरणी नाही. पाया भरणी नाही तर तुमची कळस आणि तुमची इमारत ज्या पायावर उभे आहे तो पायाच तुमचा खर्च आहे ना. अनुदान भेटतंय म्हणून करायचं, आणा सिमेंट आणा, याची पाया भरणी नाही गेला. आम्ही ते मुदत होती, ते म्हणले 31 मार्चच्या आत पूर्ण करा, आम्ही गेलो. आम्हाला माहितच नाही. ज्ञानदेव रचिले पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. आम्हाला काहीच माहित नाही काय भानगडे, विस्तार, किंकर, काय भानगडे. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केला पाषाणाचा विष्णू, पर पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूसी पावे, पाषाण रहे पाषाण रूपे. पूर्ण आनंद ब्रह्मा माझी, त्याने केली ही वांगणी. तुका म्हणे ज्याची पूजा तेनेची घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. आम्हाला माहितच नाही, आम्हीच फुगायला लागलो. फेटा बांधा, फेटा बांधा, हार घाला, हार घाला, पाया पडा, पाया पडा. फुगले ना महाराज लोक, फुगले. अहंकार जास्त कुठं आला, गादीवर आला, व्यासाच्या गादीवर. ज्या तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात
हरिभक्तपरायण संत शिरोमणी हे शब्द न वापरता ज्याने आपल्या अभंगाचा शेवट तुकाराम शब्दांनी सुद्धा केला नाही, कारण तुकाराम म्हणण्याची माझी लायकी नाही असा म्हणणारा तुकाराम महाराजांचा अभंग शेवटी 3 अक्षरांनी संपतो. तुका म्हणे. लय स्वतःला मोठेपण घ्यायचं असेल तर तुका म्हणे, आणि लय स्वतःला नालायक समजायचं असेल तर तुक्या म्हणे. कोण म्हणायचं? लिहिले कोणी? तुकाराम म्हणे. काय म्हणले? तुक्या म्हणे. आम्ही तर अपेक्षा ठेवतो, मला म्हणा लिहा इथं हरिभक्तपरायण. बॉम्बला आमचा काय संबंध आहे? आमचा काय संबंध आहे? आम्ही 4 अक्षर पाठ केले, 2 भजन पाठ केले, 4 ठिकाणी प्रवचन करू 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 थोडा तुमच्यापेक्षा वासरात लंगडी काय झाली म्हणून काय आम्ही काय सुधारलो? आमची पात्रता कमी आहे, आमचा मान मोठा आहे. बरं याला काय सीईटी नाही, टीईटी नाही, याला काय निवड समिती आहे का? काय चला दादा भाऊ म्हणला, भाऊ डॉक्टर येतो का? आलो. डॉक्टरची लायकी आहे का? दादा भाऊ म्हणला आमचा एकमेका जीव आहे, जीव आहे मग आले. लायकी आहे का आमची? पात्रता नाही आमची. कुठं व्यास, कुठं आम्ही, कुठं व्यासाची गादी, कुठं आम्ही. व्यासांनी तुमच्या आमच्यासारखे पुस्तकं वाचली नाही. व शाळेत गेला, सरांनी शिकवलं 4 पुस्तकं, सिलेबस शून्य. सृष्टीचं निरीक्षण केलं, भगवंताचं चिंतन केलं आणि वेद अवतरले. वेद ज्याच्या मुखातून अवतरले त्या भगवंताचे वेद कुणी ऐकले? फक्त वेद व्यास नावाच्या ऋषींनी ऐकले. वेदांनी किती पुस्तकं लिहिले? वेद लिहिले, वेदांग लिहिले, उपनिषद लिहिले, पुराण लिहिले, शास्त्र लिहिले. शास्त्र वेदांनी वेदशास्त्र लिहिले, वेदांग लिहिले, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा शास्त्र लिहिले व्यासांनी. म्हणून व्यासांचा उल्लेख हरिपाठात आला. गुरुपौर्णिमा केली ना, आमचीच पूजा केली. आमची पूजा करून काय करताय? भामटेंची पूजा तुम्ही करताय. अहो तुम्ही आमच्यापेक्षा कमी भामटे आहेत, कारण तुम्ही याचं दुकान तर नाही मांडलं. तुम्ही दुकान तर नाही मांडलं परमार्थाचं. आम्ही दुकानदार आहे. दुकानदार हा कधी सज्जन असतो? असला तर त्याचं ठिकाण तुका म्हणे, त्याचं गुड बसलं. बरे झाले देवा, निघाले दिवाळी. दुकानदार कोण होता? तुकाराम महाराज होता. परमार्थाला लागला, पांडुरंगाच्या नावाने लागला. दुकानाचं काय झालं? गुड बसलं, खायला माग झाला. बायको म्हणायची, अरे काय नालाय की बापानी कमावलं, पोरांनी कमावलं. आपण एखादा पेताडाला म्हणतो ना, तसा हा काय होता? व्यसनी होता. कोण व्यसनी होता? तुकाराम महाराज. व्यसन कशाचं? पांडुरंगाचं. पांडुरंगाच्या नादाला लागला. नाद कोणाचाही बेकारच. नाद कोणताही नाद बेकार. नाद काय करतो? तुम्हाला तुमच्या मूळ विषयापासून बाजूला नेतो. मग तुकारामाचा नाद असू द्या, भाषणाचा नाद असू द्या, परमार्थाचा नाद असू द्या, दिंडीचा नाद असू द्या. नाद नामा म्हणे नका तुझा छंद, एका जनार्दनी नका तुझा छंद, रामकृष्ण गोविंद आठवावा. आता हे थोडं स्पष्टीकरण. हे सगळं जे चालतं ना परमार्थामध्ये, याची कृती जर नसेल तर हे शून्य आहे. कृती जर नसेल तर शून्य आहे. रसायनशास्त्राची पुस्तकं पाठ करून कुणी पास होत नाही. रसायनशास्त्राचा प्रयोग जो करून दाखवेल त्याला पास केलं जातं. बरोबर. तुम्ही म्हणाल माझं तर अख्खं रसायनशास्त्राचं पुस्तक पाठ आहे. तू कधी केलंय? तू का म्हणे कृपा केली नारायणे, जाण जेते येणे अनुभवे. अनुभवाशिवाय परमार्थ शून्य आहे. किती अभंग पाठ असू द्या, किती प्रवचन ठोकू द्या, किती दिवसातून 10 कीर्तन करू द्या, अनुभव शून्यता आहे. शेतकऱ्याला अनुभव 100% आहे. त्याच्या वाणीतून त्याला सांगता येत. BSc अग्री झालेली माणसाची पुस्तकं पाठ आहेत शेती धंद्यातली, पण त्याला पाभार हाकता येत नाही. त्याला म्हणलं चला वर पाभार. म्हणून त्यांना BSc झाल्यावर 1 वर्षभर प्रॅक्टिकलला नेलं जातं. प्रॅक्टिकलला नेण्याला BSc अग्रीचा विद्यार्थी कुणी पाभारी पाहिलाय? तो काय करतो? शेतकऱ्याकडून लिहून आणतो, यांनी माझ्या वावरात सगळी मशागत केली. कागद रंगवायचा. बाकी काय? हे देश कशावर चाललाय? ऑन पेपर तुम्ही गरीब येत ना, बाकी तुम्ही सावकार का असा काय घेणं पडेल? ऑन पेपर. संवर्ग 1 परित्यक्त्या
आधी बदली होऊन नगरला. अहो हिचं नवरा निसंग चालते दहाव्याला. हा पेपर तिकडे घोटाळा घाला. चौकशी लावा चौकशी. पेपर आहे ना, लावा चौकशी. पेपर नवराच कागद आणून देतो. माझी बायको परित्यक्ती आहे. अरे काय वाकडं करणार? वाकडं काय करणार तू? कागद बोलतो ना, कागद बोलतो. कागद चालला घोटाळा जास्त नाही रे. मास्तरला कळण यातलं काय चाललंय ते. पुढचं नंतर बघू. विषय धरून चला ना. विषय धरून काय सांगितलं? नत्वहम कामये राज्यम. मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाही. कुठं कुठं राज्य आहे? राज्य घरापासून जगापर्यंत राज्य आहे. घरापासून नाही, या देहापासून राज्य आहे. या देहावर राज्य कोणाचं आहे? भगवंताचं आहे. राज्य कोणाचं आहे? भगवंताचं आहे. रात्री झोपला, जेवला खावला, गप्पा मारून झोपला. सकाळी उठला, हात झाला ना, पाय हाला ना. अहो डॉक्टर साहेब, रात्री चांगले झोपले, सकाळी हाला ना. या हाताने पाय धरतोय असं करतोय. इकडून होतोय राव, पण इकडून व्हाय ना. काय झालं? फ्यूज गेली. कोणी घातली फ्यूज? काय माहिती. आजार होता का पहिला बीपीचा? काय नाही. गोळी चालू? काय नाही. काल चक्कर येत होती? काय नव्हती. रात्री गप्पा आणल्या, ठोकलो, झोपलो. हायला काय खरं आहे बा? कोणाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? त्याचं राज्य आहे. कोणावर? देहावर. स्वामी आहे ना तू, स्वामी. आपण कोण आहोत? स्वामी आहे. स्वामित्व तेथ त्यांचे, तैसेच येथ माझे, माझाच हुकुम गाजे, या झोपडीत माझे. ऑर्डर देतो ना, बायकोला म्हणतो ना, ए आज वांग्याचं कालवण कर. का बरं? याला आवडलं ना, याला आज वाटलं. कारण तू कोणी घराचा स्वामी आहे ना. बायकोचा नवऱ्याचं बायकोला ऐकावंच लागत, कारण तो तिचा मालक आहे. आपण म्हणतो ना मालक आहे. आणि मालक म्हणता म्हणता तिला मालकीन तरी म्हणा कधीतरी एकदा. मालकीन आमची हा तीच म्हणते माझे मालक बाहेर गेले, माझे मालक इथे नाहीत, माझे मालक इथे. ह्याला म्हणाव ना आमची मालकीन घरी आहे, तिला द्या ना. मुख्यमंत्री नाही ना भाऊ, मग उपमुख्यमंत्री काय फक्त टाइमपास आहे का? ज्या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयात नाही त्या दिवशी उपमुख्यमंत्र्याला अधिकार द्या ना. नाही तर मग काय टेबल जाऊन उभे करून ठेवता. ज्या दिवशी सरपंच गावात नाही ना, उपसरपंचाला अधिकार द्या ना, द्या ना. नाही म्हणले ते काय झालं, तो मग पळून जात होता, मग त्याला उप केलं. उप शब्दाचा अर्थ काय? उपवर. बघा बरं का. आता हे थोडं शब्द फार क्लिष्ट आहे. मराठी भाषा फार आमच्या भाषेमध्ये शास्त्र दडलेले. शास्त्रच माहित नाही आम्हाला. शास्त्र एकीकडे आम्ही इकडे चालला रट्टा. हरे राम बाळा. माऊली म्हणतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. हे डोकं आहे ना, ह्याच्यात घुसला पाहिजे. बुद्धी, हरी बुद्धी जपे. हे फार सुंदर ओवी बरं का. कशाची? हरिपाठाची. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. उन्मनी म्हणजे काय माहिती तुम्हाला? उन्मनी म्हणजे जिथं मन नाही घातलं त्याला उन्मनी म्हणतात. उन्मनी. त्यासी लाधली सकळ सिद्धी. लाधली बरं का, साधली नाही बरं का. त्यासी लाधली. आता लाधली आणि साधली यातला फरक नीट लक्षात घ्या. साधली आणि लाधली. साधना वेगळं, ती साधना मार्गात आली. इथं लाधली, आयती भेटली. लाधली. सकळ सिद्धी. किती प्रकारच्या सिद्धी असतात? अष्टसिद्धी असतात. अष्टसिद्धी 8 सिद्धी असतात. कोणत्या 8 सिद्धी असतात? तुम्हाला काय घेणं पडलं ते? डॉक्टरकडे जायचं, रोग सांगायचा. डॉक्टरला टाइम कमी असतो, आम्हाला टाइम कमी असतो. त्यांनी टोचायचं. बरं वाटलं तर ना दुसऱ्या दिवशी ऍडमिट व्हायचं. नाही बरं वाटलं तर परत 4 दिवस राहायचं. बरं वाटल्यावर घरी यायचं. का बरं झालं? 4 दिवस का लागले? सिद्धी नाही ना. सिद्धी ज्याच्याकडे आहे ना त्याला 4 दिवस लागत नाही. सिद्धीला काय लागतं? क्षणाचा विलंब. क्षण. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, मुक्तीचारी तेने साधी याला. किती? क्षणभर. का? सिद्धी आहे ना. सिद्ध देवस्थान आहे. असं देवस्थान की जे सिद्ध आहे त्याला सिद्धी. ती कशी झाली? जागृती. या जागृतम या स्वप्न जागरम सुषुप्त वय इति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संघ. तुम्हाला म्हणलं ना लय जड चाललंय बरं का. पण सोपं घेतो बरं का. सोपं घेतो. आता हे सगळं जे परमार्थ आहे ना, हे
आपले अधिकार सोडून देण्यासाठी आहे. अधिकार सोडून देण्यासाठी. अधिकार कुठपासून चालू होतात माहितीये का? या हाताचं कार्य कुणाच्या आदेशाने चालतं? माझ्या आदेशाने. मी म्हणतो मी उचलला, देवाने सांगितलं की उचल नाही, मी उचलला. मग मी उचलताना काय घडलं? मला वाटलं काय संबंध आहे का तुमच्या प्रवचनाची? मला वाटलं. का वाटलं? मला माझ्या अनुभवातून वाटलं करावं असं. परिणाम काय? माझं मी बघा ना. उद्या दुष्परिणाम झाले तर मी निपटीन ना. अरे ताकद आहे का तुझ्यात निपटायची? तुमची मदत घेईन, निपटायला तुमची मदत घेईन. चोरी करीन, धरलं तर सांगेन हो साक्ष द्या बरं का, त्यातले निम्म तुम्हाला देतो, तुम्ही फक्त म्हणा हा नव्हता. मग तुम्हाला काय करायला लावीन? चोरीच करायला लावीन ना. काय करायला लावीन? चोरीच करायला लावीन. ह्याला मग हे मिटायचं नाही लपडं, मिटायचं नाही लपडं. बरोबर का? आता हे वाक्य नीट समजून घ्या बरं का. याच्यात जी दुखणं आहे ना, ज्याच्यात जी अडचण आहे ना, ज्याच्यात जे कोड आहे ते न उलगडणारं कोड आहे. एका शेतकऱ्याने त्याच्या वावरात पायलीभर पेरलं, 1 वर्ष त्याला दाना झाला नाही आणि 1 वर्ष त्याला 5 पोते झाले. खर्च तेवढाच, मेहनत तेवढीच, कालावधी तेवढाच. बरोबर का? नीट ऐकून घ्या. काम तेच. त्या वर्षी दिंडीला गेला होता आणि यंदा पण दिंडीलाच होता. त्या वर्षी पण त्यांनी एकतच घातली होती, या वर्षी पण एकतच धरली होती. फरक काय झाला? फरक त्या वर्षीचं हवामान त्या पिकाला सूट झालं नाही, यंदाचं हवामान त्या पिकाला सूट झालं. मग हे हवामान कुणाच्या हातात आहे? नाही नीट ऐकून. हवामान माझ्या हातात आहे का? जखणगावचे डॉक्टर गंधे सरपंच आहेत. जखणगावचं हवामान डॉक्टर गंधे ठरवतात. काय खानदानी तर कोण ठरवलं नाही आणि तुमच्याही नाही ठरवणार. हे ठरवलं. हवामान ठरवण्याचा अधिकार माणसाला नाही. मग एक जण काय म्हणलं, हे हवामान लहरी राव. काय लहरी? ह्याला कधी येते, काही होते. पानकाळा, हिवाळा, उन्हाळा, आता 4था ऋतू अवकाळा. आता काही दिवसांनी पुस्तकात येईल अवकाळा. कधी असतो? मे महिन्यामध्ये पाऊस याला अवकाळा म्हणतात. किती ऋतू असतात देशात? 4 ऋतू असतात. पानकाळा, हिवाळा, उन्हाळा, अवकाळा. आणि अवकाळा झाला तर आपलं बरं आहे, नाही तर आपली अवकाळाची. आपलं सगळं अवकाळी अवलंबून आहे. एकदा पाऊस भाटा खाली गेला की आपलं नुसतं हवा ढग चालले इकडून तिकडे वाहते ढग. हवामान कोणाच्या हातात आहे? हवामान कुणाच्याच हातात नाही. हवामान हे पंचतत्वाच्या हातात आहे. कशाच्या हातात आहे? पंचतत्वाच्या हातात आहे. बघा का, नीट अभ्यास करत असेल. आता फार बारीक आहे का? देव म्हणजे काय? देव कुठे असतो? देव काय करतो? आणि देवासाठी आपण काय करावं? हे 4 प्रश्नाची उत्तरं सापडल्याशिवाय आमचा परमार्थ कुठेच टिकणार नाही. हे सृष्टीचं जे संचलन आहे ना, संचलन हे उत्पत्तीच्या वेळी याच्यावरती काम झालं. उत्पत्तीच्या वेळी काम झालं. कसं काम झालं नीट ऐका बरं का. उत्पत्तीच्या वेळेस कसं काम झालं? हे काही नव्हतं. जमीन नव्हती, वनस्पती नव्हती, माणसं नव्हते, समुद्र नव्हते, हवा नव्हती, हे काहीच नव्हतं. इथं फक्त होतं अवकाश. अवकाश म्हणजे काय? पोकळी होती. त्याच्यात ऑक्सिजन नव्हता, त्यात नायट्रोजन नव्हता, त्याच्यात सोडियम नव्हतं, त्याच्यामध्ये पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये पृथ्वी नव्हती, त्याच्यामध्ये दगड नव्हते, माती नव्हती, माणसं नव्हते, त्याच्यामध्ये जमीन नव्हती, काही नव्हतं, वनस्पती नव्हती. हा सृष्टीचा, या ब्रह्मांडाचा नायक, त्याला परब्रह्म म्हणतात. परब्रह्म. आता याच्यात घोटाळा बरं का. परब्रह्म, ब्रह्म, ब्रह्मा, ब्राह्मण आणि ब्रह्मन, या 5 शब्दात सगळा घोळ आहे बरं का. या 5 शब्दात सगळा घोळ. ब्राह्मण आला का देवा या. आता देवाचा ब्राह्मणाचा काय संबंध? देवा या, देवा आले, लग्न, देवा कुठे आहेत?
देव आले, देव नको, देव पाहिजे, हे लग्न लावायला देव पाहिजे, देव नको, देवाचं काय करता, देव पत्रिकेत देत फक्त, इथं कोण लागतो, देवा लागतो. आता बघा का ब्रह्म पहिलं परब्रह्म, पुंडलिकाच्या भेटी कोण अवतरले, परब्रह्म अवतरले, ब्रह्म नाही अवतरले, ब्रह्म नाही अवतरले, परब्रह्म अवतरले. आता परब्रह्म म्हणजे कोण, परब्रह्म म्हणजे या जगातलं ऊर्जा तत्व, ऊर्जा तत्व हे जग, या पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा मंगळ, या पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा चंद्र, चंद्राभोवती फिरणारा चंद्राचा उपग्रह, सूर्यमालिका, या सूर्यमालिकेला सतत भ्रमण करण्यासाठी लागणार भ्रमण तत्व. तुमच्या गाडीला डिझेल लागत सर, माझ्या गाडीला डिझेल लागत. मग पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी कोणतं डिझेल काम करतं, कोणती ऊर्जा मिळते, हा सूर्य एका ठिकाणी स्थिर असून कायम जळता गोळा आहे. भूगोलाच्या पुस्तकात वाचलं ना, सूर्य काय आहे, एक ऊर्जा आहे. सूर्याला लाकूड लागत नाही जळायला, सूर्य पेटवला नाही, सूर्य पेटवला नाही, बघा बर का, तरी तो सूर्य पेटलेला आहे. कसा पेटला, कुणी पेटवला, कधी पेटवला. म्हणून तर आपण म्हणतो सर, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शब्द बदलणार नाही, कारण चंद्र सूर्य कुठपर्यंत आहे, जिथपर्यंत जग चालू आहे. पृथ्वी म्हणजे जग नाही, पृथ्वी म्हणजे जग नाही. या जगात अनेक सूर्यमालिका आहेत, अनेक ग्रह आहेत, अनेक उपग्रह आहेत, अनेक सूर्य आहेत. आता नीट ऐका बरं का, यांचा जो कुणी असेल आहे असं म्हणण्याचं धाडस शास्त्राने सुद्धा केलं नाही. जो कुणी आहे त्याला परब्रह्म म्हटले. तो परका आहे, परका आहे, आमचा नाही, तो आमचा नाही, तो परका आहे, परका आहे. किती केलं तरी पाहुण्याचे, आपण म्हणतो ना, किती केलं जरी गावात राहायला आले, जरी 5 पिढ्यापासून राहतायत, तरी काय म्हणतात, भोर तुम्ही इथले पाहुणे, तुम्ही इथले नाही, तुम्ही भोरवाडी, तुम्ही इथं आले, तुम्ही शेवटी वाबळे काय म्हणतात, आम्ही इथले, तुम्ही पाहुणे, भले तुम्ही सरपंच जरी झाले उद्या चुकून तरी पाहुणे, तुम्ही पाहुणे. तसा तो परब्रह्म कोण आहे, परका आहे. त्याला काय झाली बघा बरं का, शास्त्रात सांगितलं. सांख्य नावाचं शास्त्र कपिल मुनींनी लिहिलं. 12.5 वर्ष तपश्चर्या करून एकच त्याच्या डोक्यात खटका होता, कसं काय झालं असेल भाऊ, या जगातली पहिली वनस्पती कशी आली असेल, पहिला माणूस कोण असेल, पहिल्या माणसाच्या आईच्या पोटी जन्म न घेता बिनबाळातपणाचा कसा झाला असेल, कसा झाला असेल, कसा झाला असेल. त्याला डोकं खाऊ 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 त्यांनी पार आऊट केलं आणि मग त्याला केवळ ज्ञान प्राप्त झालं कपिल मुनीला. आणि मग त्यांनी शास्त्र लिहिलं. त्या शास्त्रामध्ये सृष्टी उत्पत्तीचा क्रम लिहिला, क्रम. त्यांनी सांगितलं त्याला यदृच्छा झाली. यदृच्छा म्हणजे इच्छा, म्हणजे तुम्हाला इच्छा होणं, आपण म्हणतो इच्छा, त्याला यदृच्छा झाली. यदृच्छ इच्छा, की असं एक जग की जिथे आपल्याला परीक्षा घेता येईल. तुम्ही 5वीला गेल्यानंतर सर तुमची 5वीला जाताना परीक्षा असते का 5वी संपताना परीक्षा असते? संपताना परीक्षा असते. आता नवीन नवीन इकडे लय घोटाळा घातले जातात. बालवाडीला पोरं घालायचं त्याची परीक्षा, आता बालवाडीच्या पोराची काय परीक्षा घेतात तुम्ही सांगा ना मला. बालवाडीला काय शिकवलं झालं, काहीच नाही अजूनपर्यंत. त्याला काही शिकवलं त्याची परीक्षा, त्याचा इंटरव्ह्यू घेतला. काय इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यू कोणाचे घ्यावं ते तर कळतं. तोंडी परीक्षा 4थीच्या आत नसते कधी. का नसते? कारण 4थीच्या आतल्या बालकांना धाडस नसतं ते तोंड देण्याचं समोरच्याला. आपण म्हणतो त्याला तोंड द्यावं लागेल, ते तोंड देण्याचं धाडस नसतं. आता कुठे काय 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 आता हे सगळं आऊट झालं. धीधृती स्मृती विभ्रष्ट कर्मयत करुते अशुभम प्रज्ञापराधम तदुच्यते सर्व एवं. हा पोळा फुटलेला आहे, कोणाचा बैल कुठं कोणाला काय घेणं नाही. जेव्हा पोळा भरवायचा तेव्हा मानाचा बैल पुढं असतो. पोळा फुटताना कोणी पाहिलं, पहिला बैल कोणता बाहेर आलाय, जो सगळ्यात मागा असतो तो कडा 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 आणि बरोबर बैल आपला शेंड्याला आणून ठेवतो आणि पहिला बैल त्याचा घरी येतो. तसा हा पोळा फुटलेला आहे. कोणाचा बैल पहिला घरी आला असेल तो मानाचा होता असं समजू नका. नीट नीट डोक्याने चला बरं का, कारण हे सगळं भंजाळलंय. इथं सगळे धंदे घुसले, प्रत्येक जण धंद्यात गेलाय, प्रत्येक जण धंदा करतोय, प्रत्येक जण.
आता प्रत्येक जणात कोण सुटला? कुणीच नाही सुटला. म्हणून तर असं म्हणतात की हे जग पहिलं सत्ययुग होतं, मग त्रेता झालं, मग द्वापर झालं, मग कली आलं. असं म्हणतात. पहिलं ब्राह्मण युग होतं, मग क्षत्रिय युग होतं, आता हे वैश्य युग आहे. हे वैश्य युग आहे. जिकडे जाव तिकडे वैश्याचाच बाजार भरलेला आहे. आमच्यात कुणीच ब्राह्मण नाही, आमच्यात कुणीच क्षत्रिय नाही. आमची सगळेजण आहोत एक तर वैश्य नाही तर शूद्र आहोत. आम्ही का बरं आमची वैश्य आणि शूद्र आहोत? या चौघांच्या व्याख्या तुम्ही कधी ऐकल्यात? ब्राह्मण कुणाला म्हणायचं? जो बुद्धिवान परमार्थिक असतो तो ब्राह्मण. जो शक्तिमान परमार्थिक असतो तो क्षत्रिय. जो बुद्धिमान स्वार्थी असतो तो वैश्य. आणि जो शक्तिमान स्वार्थी असतो तो शूद्र. माणसाचे किती प्रकार पडतात? कर्मानुसार 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? बुद्धिजीवी आणि श्रमजीवी. कष्ट करून पोट भरणारा श्रमजीवी, बुद्धीचा वापर करून पोट भरणारा बुद्धिजीवी. किती बुद्धिजीवी आहेत? डॉक्टर बुद्धिजीवी आहे का? डॉक्टर झाडून घेतो? नाही. मास्तर बुद्धिजीवी आहे, महाराज बुद्धिजीवी आहे. बघा की जीवी जीवी खातोच ना. का बिन खाता महाराज जगतो? नाही, खातोच. कशावर पोट भरतो? गाव झाडून घेतो का? की महाराजाला अनुदान आहे गाव झाडून घेतो म्हणून? नाही. गाव 2 गप्पे वापरतो, 2 पोपटपंची करतो, 2 शब्द सांगतो, बुद्धिजीवी आहे. महाराज बुद्धिजीवी आहे, ब्राह्मण बुद्धिजीवी आहे, डॉक्टर बुद्धिजीवी आहे, वकील बुद्धिजीवी आहे, इंजिनियर बुद्धिजीवी आहे. मग बुद्धिजीवी आता त्याचे 2 प्रकार पडतात. तो स्वार्थी आहे का परमार्थी आहे? ती म्हणा डॉक्टर साहेब किती चांगला व्यवसाय आहे तुमचा, पुण्य पण घडतं आणि पैसे पण मिळतात. आता एक वाक्य भोरसाहेब ऐकून घ्या. ज्याच्यात पुण्य मिळतं त्याच्यात पैसा मिळत नसतो, आणि ज्याच्यात पैसा मिळतो त्याच्यात पुण्य कधीच घडत नसतं. कुठेही जाण कशालाही सांगा, कशालाही सांगा, कोणालाही विचारा. जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर शिक्षक हा व्यवसाय आहे, शिक्षक हा परमार्थ नाही. आणि जर तुम्हाला पुण्य मिळत असेल तर पैशाची अपेक्षा काय ठेवता? नका. करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. पुण्य आणि पैसा एका ठिकाणी कधीच बसत नाही. जशा एका मेहन्यात 2 तलवारी बसत नाही. आम्ही पैसे कमीतून परत म्हणतो पुण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे. अरे झोपा वाटला का गडी तुला? असा टाकीत मुंडीच्या गाठीवर डॉक्टर लोक आपण आता आमचा धंदा आम्हीच का खोलून सांगतो? कारण दारिद्र्यरेषेचं कार्ड कोणत्या डॉक्टरकडे कधी पाहिलं? ज्याचा बाप दारिद्र्यरेषेचं कार्ड घेऊन हिंडायचा त्याचा पोरगा डॉक्टर केला. कार्ड किती दिवस टिकलं? बापापासून बापापर्यंत टिकलं. बाप मरुस तर कार्ड टिकलं, पण डॉक्टरला कधी गरज लागली त्या कार्डची? नाही लागली. का बरं? सरकारने जगातून अनुदान चालू केलं, डॉक्टर झाला तुला ₹1,00,000 महिना मिळेल. असेच मुंडके मोडूनच आम्ही मोठे झालो. जो जो मोठा झाला तो मुंडके मोडल्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. एकच जगात धंदा आहे, एकच जगात व्यवसाय आहे की लोकांचे मुंडके न मोडता त्याला मोठं होता येतं. तो म्हणजे माझा शेतकरी राजा. हा एक धंदा आहे का कोणाची ताकद घर बांधायची शेतीच्या धंद्यावर? 50 एकर बागायतदार दाखव बंगला बांधून 50 लाखाचा. नाही बांधता येणार, नाही बांधता येणार. कारण याला अख्खा चावलाय ना, याला असा चावलाय ना. चावायला डास कोण? आम्हीच ना, आम्हीच. आम्ही म्हणजे कोण? शेतकरी सोडून उरलेले सगळे कोण आहेत? दास आहेत. नीट लक्षात घ्या. सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे. भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकेशी. स्वातंत्र्या करिता उडी भोगती, मजा भोगती इतरची. ऐशा भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावे सर्व देशी. मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मला वाटे. म्हणून केली ग्रामगीता, संबंध यावा सागर सरिता. ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. सकळांचे लक्ष तुझकडे वळो. मानवतेचे तेज झळझळो. विश्वा माझी म्हणून तूच विश्वाचे अधिष्ठान,
तुझेच व्हावे आधी उत्थान विश्वा माझे म्हणून ऐसेच हो जनीवनी मित्रत्व आलो त्रिभवनी तुकड्या म्हणे हेची ध्येय. आता शेवटचे 25 वाक्य नीट ऐकून घ्या, फक्त 25 वाक्य. शेतकरी की जो फक्त आणि फक्त शेती करतो त्याला शेतकरी म्हणतात. आता शेतकऱ्याचे 3 प्रकार निघाले. वावरातला शेतकरी, बांधावरचा शेतकरी आणि आता 3रा प्रकार आला उतार्यावरचा शेतकरी. उतार्यावरचा शेतकरी बस त्याला काय घेणं नाही, तिकडे चालू आहे त्याचं कागदपत्र रंगायचं काम चालू आहे. भाऊसाहेब कांदा लावून टाका. कुठं लावून? कागद उतार्यावर. वावरात? वावराचं नंतर बघू. झाला मंत्रालयात गेला, कांद्याला आणून द्या, कांद्याला आणून द्या. का बरं? अहो ते आमच्या उतार्यावर पेर आहे, उतार्यावर पेर. वावरात ढेकळ फोडे नाही आम्ही अजूनपर्यंत, काहीच नाही. वावरात हरण मारली. शेजारी वैतागला. अहो मला पडकाचे शेजारी आलं. अहो पहिला मालक चांगला होता, आता हे पडकाचं आणलंय मला. सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं वाटोळं कोण करीत असेल तर त्याचा शेजारी पडीक ठेवणारा असेल तर सगळ्यात वाटोळं झालं असेल शेतीचं ते पडकाचे. आणि आता आमचे सगळे नवीन आले. आता कोणी वावरं कोण घेऊ शकतं? 4च लोक वावरं घेऊ शकतात. एक तर डॉक्टर घेऊ शकतो, वकील घेऊ शकतो, नाही तर डबल इंजिनचा मास्तर घेऊ शकतो, नाही तर पुढारी घेऊ शकतो. बरोबर का? 4थ्या सोडून 5व्या माणसाची ताकद आहे का वावरं घ्यायची? अहो काही असू द्या, वावरं घ्यायची ताकद नाही. आणि मग हे वावरं का गेले? आजारी पडले. कुठे गेले? दवाखान्यात गेले. काय केलं? नीट केलं. फुकट नीट केलं का? नाही. वावर तुमचं, आजार तुम्हाला, नीट आम्ही केले आणि तुमचं वावर इकाड काढल्यावर गिराईक कोण आले? डॉक्टर गिराईक आले. अहो म्हणे इथे डॉक्टर साहेब या भाऊ. ते दादा भाऊ म्हणला इकायचं. या या या. काय भाऊ? 10,000 रुपये, 10 लाख रुपये एकर म्हणलो होतो, पण मला वाटतं माझं कर्ज जास्त आहे. 15 लाख रुपये जर आले तर बरं होईल. मग मला माहिती हे ऐपत काही शेतकऱ्याची नाही. मग मला चुलता मला म्हणतो ते मला, पण त्याची काय ऐपत नाही. मला आमची ऐपत आम्हाला चांगल्या माहिती, शेतकऱ्याची ऐपत नाही. मग म्हणलं आता ऐपत कुणाची? डॉक्टरची, वकिलांची, इंजिनियरची, मास्टरची, नाही तर पुढऱ्यांची. हे 4 लोकांना लोक डॉक्टर साहेब कामातच. मी काय मग कामात काय नाही भाऊ. ते खालच्या कोकला आमच्या तिकडे होतं, घेता काय? म्हणलं मी अजूनपर्यंत गाव हिशोबा ठेवला नाही. तुम्ही लोकांच्या वरी माय का लागायचं? म्हणलं मला कागदावर माहित बी नाही कोणाकडे किती राहिलेत आणि कुणी किती दिलेत. आजपर्यंत मी कधी हिशोब केला नाही. तुम्ही माया का मागायला? नाही डॉक्टर आहेत तुम्ही, सरपंच तुम्ही. म्हणलं सरपंच फुकाट झालोय, फुकाट केलंय गावाने मला सरपंच. तुम्हाला कहाणी सांगितली ना, मी एकदा एकाच व्हायचा प्रयत्न केला, गावाने मुंडीच्या काट्यावर टाकला. यंदा म्हणलं मला नको. लोक म्हणले यालाच करा, यालाच करा. नको म्हणतो ना, यालाच करा. रुपये न घालता आणि पुढे पाया न पडता लोकांनी मला आयता केला. कारण मी काय म्हणलो, मला नको. मी जेव्हा म्हणायचो ना मला करा, लोकांनी उचलू टाकला. आता मी म्हणलं हात टेकले भाऊ, आपल्याला नको म्हणलं कोण नाही करा. लोक म्हणले आता यालाच करा. म्हणजे आता बोलतो नको, याची आता जिरल्याशिवाय राहणार नाही, यालाच करा. लोकांनी फुकाट केला, कोणच्या पाया पडू नये, पॉम्पलेट छापलं नाही, काय नाही. मतदानला सकाळी 7ला गेलो, मतदान केलं. तेवढ्यात एक अर्ज आला अधिकाऱ्याकडे, हे डॉक्टर आहे, याच्याकडे पाहिलं की लोक घाबरत आहेत, कारण यांनी याच्यावरती काही केलं असतं. हा जर दिवसभर उभा राहिला तर मतदानावर परिणाम होईल. म्हणून मलाच कुठं सवड आहे. त्या अधिकाऱ्याला म्हणलं ते अर्ज टाक फाडून. मी चाललो दवाखान्यात. 7 वाजता दवाखान्यात आलो. त्याच्यानंतर आजपर्यंत परत त्याचा विषय घेतला नाही. किती पडेल काय, काहीच बेरीज नाही, वजाबाकी नाही, कॅल्क्युलेशन नाही. का? जिथं जळतं तिथंच कळतं. कॅल्क्युलेशनची गरज कुठंच लागत नसते. खिशात किती पैसे आहेत हे कोणाला गरज असती? ज्यांनी प्लॅनिंग केलं. कोणाचं प्लॅनिंग टिकलं? कोणाचंच नाही टिकलं. दे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. मग आता नीट ऐकून घ्या, शेवटी नीट ऐकून घ्या. हा शेतकरी ना, शेतकरी याने जर शेती चालू केली बा, आमचे बाप करीत नव्हते, मी चालू केली. शेती चालू केली, याला घरचे बैल, घरचं बी, घरची मेहनत, बस रुपया घालायचा नाही. घरचे बी, घरची मेहनत, घरचे कष्ट. पेरलं, 1 एकर वावर रिपेअर केलं, पेरलं. असे लोक हौदात तालीम करते. काय भेटत नाही. कोल्हापूरला पाठवला, म्हणले 10,000 रुपये खुराक चालू केला. त्याला कोल्हापूरला पाठवला. कोल्हापूरला तालीम केली, दंड थोपटले, म्हणले म्हैस दारात उभी केली. तुझ्या घरी म्हैस दारात असून सुद्धा तिकडे म्हशी करता गेला.
तिकडे म्हैस पळवून द्यायची ठरलं, म्हैस पळवून द्यायची ठरलं, ठेले बा पेला कुस्ती केली, मेहनत केली, शिकला, दंड ठोपटायला शिकला, आवाज करायची ताकद नाही करायची, केला, आला गावामध्ये पहिलवान केला पोरगा. मी म्हणलं कमून केला पहिलवान? हे माझा नाद होता, माझी तब्येत काय साथ नव्हती, मला असं वाटलं पोऱ्या पहिलवान करा. नीट ऐका बरं का, आता नीट ऐका. डॉक्टर की शास्त्रामध्ये पाहिलं, पहिलवान लोक निरोगी असतात का? आता मी तुम्हाला आपल्या तालुक्याचं उदाहरण सांगतो. जेवढे माझी पैलवान आहेत ते रोज दवाखान्यात असते. माझी पैलवान बरं का, जे माझी पैलवान आहेत. आता माझी म्हणजे काय, जो सध्या हौदात उतरत नाही तो काय झाला, माझी झाला. असे सगळे माझी पैलवान, जे फार राजापासून प्रजेपर्यंतचे, आता नीट अभ्यास करा, तुम्हाला सगळं माहिती आहे. हे सगळे पैलवान सध्या आजारी. का बरं आजारी? पैलवान आजारी का पडतो? कारण जरी शरीर कमवायला गेला तर शरीराबरोबर त्याला मन कमवता आलं नाही. आता जो मन कमवायला जातो त्याला शरीर कमवता येत नाही. म्हणजे जो इंजिनिअरिंगच्या कोर्सला जातो, डॉक्टरच्या कोर्सला जातो, जो एमफिल पीएचडी होतो, त्याचं लक्ष मन कमवण्याकडे असतं, त्याला शरीर कमवण्याकडे जात नाही. आणि या शरीरामध्ये दोन जमिनी आहेत, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ना. क्षेत्र कोण? एक क्षेत्र आहे, याच्यात राहतो तो आत्मा, तो कोण आहे? क्षेत्रज्ञ आहे. आता हे कुठं वाचा? भगवद्गीतेमध्ये वाचा. भगवद्गीतेमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा संवाद दिलेला आहे, याचं भाषण दिलेलं आहे, त्याच्यावर जास्त बोलत नाही. मग हे क्षेत्र किती आहे? दोन आहे. मग वावर आहे, पण ते वावर बागायत आहे. त्या बागायत वावराला काय असते? विहीर, बोर, पाणी असतं. तसं हे क्षेत्र कसं आहे? बागायत आहे. इथं विहीर असते. विहीर कोणती? मन नावाची विहीर असते. मनाला किती गुण असतात? त्रिगुण असतात. सत्व, रज, तम. सुखादी उपलब्धी साधनम मना तच्च एकम च अनुरूपम च सूक्ष्मम च. मनाला गती असतात, किती प्रकारच्या गती असतात? मनाला 5 गती असतात. किती गती असतात? 5 प्रकारच्या गती असतात. मनाला एकाग्र, शिक्त, विक्षिप्त. बघा बरं, मनाच्या गती एकाग्र, शिक्त, विक्षिप्त, अशा अजून 2, अशा एकूण 5 गती मनाच्या असतात. 5 गती मनाच्या असतात. आणि मनावर एक राज्य जर भगवंताचं आलं, करता करविता जर भगवंत झाला, तर तो जगात काहीच कमतरता नसलेला जगातला महापुरुष असतो, कमतरता नसलेला. आणि मग आम्ही जे कीर्तन, भजन, उपवास हे सगळं का करतो? आणि आम्ही त्या भगवंताला राज्य देऊन टाकतो राज्य. त्याला काय म्हणतो? करता करविता भगवंत म्हणतो आणि त्याच्याच मार्गाने जातो. आम्ही त्याच्या मार्गाने जातो. मी भक्त तू देव ऐसा करी, 10वी रूपमज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माता, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलो न उतरीन, पुसता सांगेन हित गुज मग, बैठोनी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. काय जाणून या? अभ्यंतर जाणून या. माझे कपडे पांढरे आहेत, माझ्या कपाळाला बुक्का लावलेला आहे, माझ्या डोक्यात शिरस्त्राण आहे, माझं अंग एकदम सात्विक दिसतंय. अभ्यंतर जाणून या. आणि अभ्यंतरामध्ये काय असतं? 4 मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री किती आपल्याला? 4. अंतःकरण किती मंत्र्यांनी तयार झालं? ही संसद किती मंत्र्याची भरते? 4 मंत्र्याची भरते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. कशाने भरते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 कॅबिनेट मंत्री. या पंतप्रधानाला आपल्या कॅबिनेट मध्ये ठेवावे लागतात. पंतप्रधान कोण आहे? पंतप्रधान या 4 कॅबिनेट मंत्र्यातलाच मन नावाचा पंतप्रधान आहे. राष्ट्रपती कोण आहे? राष्ट्रपती याच्यात असणारा जीव आहे. जीव त्याला अधिकार सगळे आहेत, पण तो एकही वापरीत नाही. जीव शिव समा वाया तू व्यर्थ न घाली मन. बरोबर का? आता अर्थ लक्षात घ्या. हा जीव कसा आहे? जीव शिव समा आहे. शिव म्हणजे जीव आहे, जीव म्हणजे शिव आहे. पण याच्यावर काम कोण करतं? मन. म्हणून तू काय कर? वाया तू व्यर्थ न घालू नको. तिकडे डोकं घालू नको. डोकं कुठं घाल? हरीपाशी घाल, शिवापाशी घाल. शिवापाशी घाल. सोमवार आहे, शिव आहे, म्हणून शिव तत्वाचा थोडा भाग सांगतो. हा शेतकरी आहे ना, हा कधीच लबाड असू शकत नाही.
हा लबाड्या करीन म्हणजे बांध कोरीन भाऊ, समजा त्या डोक्यात घोटला घातला बांध कोरीन, एखाद्याच्या दुसऱ्याच्या वावरात उपटून आणीन, पण स्वतःच्या वावरात लबाडी काय करीन? तू काय करीन? काहीच लबाडी करू शकत नाही. आता हा सोडून, शेतकरी सोडून जेवढं उरलं, आता तुम्ही तुमचा हिशोब करा काय उरलं. येऊनही पुरते अधिकही सरते. जे उरलं त्यांच्याकडे जर वर्षाला लागेल यापेक्षा जास्त अन्नधान्य, धन, संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला कोणाचाही अभ्यास न करता, कोणालाही दूषण न देता एका वाक्यात सांगतो, ते त्याला खोटं बोलल्याशिवाय, लबाडी केल्याशिवाय, कोणाला तरी फसवल्याशिवाय, कोणाच्या तरी अज्ञानाचा फायदा घेतल्याशिवाय किंवा कुणावर तरी आपल्या ज्ञानाचा वापर केल्याशिवाय मिळत नाही. हे कोण झाले सगळे? धरीला पंढरीचा चोर, हृदयी बंदी केला चोर. का त्याला चोर का म्हटलं? देवाला चोर का म्हटलं? का? कारण देवाने काय केलं? आमचं मन चोरलं. काय चोरलं? मन चोरलं. म्हणून बहिणाबाई काय म्हणते? धरीला पंढरीचा चोर. मग आपण पंढरपूरला जातो ना दिंडीला, कशाला जातो? हा चोर धरायला जातो. कोणाला धरायला जातो? चोर धरायला जातो. हा चोर का धरतो? कारण या चोराने माझं काय चोरलंय? माझं अंतःकरण चोरलंय. बघा बरं का, नीट 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 बारीक 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 अभ्यास करा. शेवटचं एक वाक्य सांगतो. जगायचंय ना तुम्हाला? जगायचंय, मला जगायचंय, प्रत्येक सजीवाला जगायचंय. अरे ढेकणाला सुद्धा जगायचंय, म्हणून तो ढेकून सुद्धा असा सटकतो. त्याला सुद्धा भगवंतानी इतका मऊपणा दिला ना की ढेकणाला सुद्धा मऊपणा असतो. तो असं दाबला काय की सापडतो का पोटा खाली? नाही. त्याला दाबायला गेला का रगड खाली जर मग सटकून जातो, सटकून जातो. उंदराला तीनदा पळून जातो. पण तुम्हाला जर जगायचंय तर एक गोष्ट करण्यासाठी जगा. कशासाठी जगू नका आणि कशासाठी जगा हे या श्लोकात सांगितलं. आता हे श्लोकही लांब राहिला, त्याचं पहिलं चरण लांब राहिलं. हे आतापर्यंत चाललं, ही प्रस्तावनाच होती त्याची, बरं का, प्रस्तावनाच होती. प्रस्तावनेचं प्रयोजन का? कारण प्रस्तावनेचं प्रयोजन केल्याशिवाय त्याचा उपाय शोधून सापडणार नाही. तपासणी केल्याशिवाय उपाय डॉक्टरला सापडत नाही. आता पूर्वीचे डॉक्टर लोक नाडी पाहून रोग सांगायचे. आता पार नाड्या सोडल्या, पार MRI आले तरी रोग सापडत नाही. आता एक पेशंट बरं का गुरुजी, ऐकून घ्या, कारण सगळे लोक आजारी असतात, डॉक्टरकडे जातात. हे सोडत सोपं नाही बरं का गणित. हा सगळ्यात मोठा खेळ आहे, सगळ्यात मोठा खेळ आहे. उत्पन्नाच्या 1/5 भाग कमीत कमी डॉक्टरच्या घशात घालावा लागतो. काहींना अख्ख्या इस्टेटी घालावं लागल्या, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. एक पेशंटच्या हाताला मुंग्या येत होत्या बरं का, मुंग्या यायच्या अशा. म्हणला डॉक्टर बघा बरं, नाडी बघितली, नाडी चांगली, BP बघितलं नॉर्मल, मुंग्या कमी होण्याचे औषध दिले, कमी काय व्हाय ना. मग फोटो काढा, टप्प्याटप्प्यावर चालायचं ना, एका एकी नाही चालायचं, टप्प्याटप्प्यावर चालायचं. मग फोटोत काही निघालं नाही, निघालं नाही म्हणजे आम्हाला काय सापडलं नाही. हे सांगतो, खरं सांगतो, आम्हाला काय सापडलं निघलं का नाही. निघलं असल्याशिवाय त्याला मुंग्या काय आपाप येतात का? नाही. MRI केला, काही सापडलं नाही. मग नगरला गेला, डॉक्टर म्हणला तुला औषध देतो लिहून. औषध दिले, त्याच्या मुंग्या काय कमी व्हायला. पुण्याला गेला, पुण्याला डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणला व्यायाम कर, असं कर, तसं कर, तसं सगळं केलं, मुंग्या काय थांबाला. मग परत माझ्याकडे आला. अहो काय डॉक्टर, अहो तुमच्या बाजूला भरोसा होता, सगळी दुनिया फिरून आलो. म्हणलं काहीतरी घोटाळा मोठा झाला. मग त्याला मी ना बधीर व्हायचं औषध दिलं. काय औषध दिलं? बधीर व्हायचं. अशी गोळी असते, त्यांनी माणूस सोम राहतो. जसं टंपस लावला का माणूस सोम राहतो ना, टंपस बी काय उपचारच आहे. टंपस तुम्हाला काय असं वाटतं काय ते शास्त्र बाहेर आहे? शास्त्रातलाच घटक आहे. टंपस लावला का माणूस सोम राहतो. मग टंपसच्या सारखी काम करणारी एक गोळी असते, त्याला दिली. हायला डॉक्टर गुण आला ना, गुण आला तुमचा. अहो मला अधिकार नाही दिलं. आता म्हणलं तुला जर म्हणलो तू टंपस लाव, तर तू म्हणला डॉक्टर मला मातीत घालायला निघाले तुम्ही. आता बरं मातीत घालायला निघाले. मग त्याला ती गोळी दिली. आता
आता तो पेशंटही चांगला शाबूत आहे, गोळी 4 आण्याची, किती रुपयाची? 4 आण्याची. फक्त ते सोम असतो, सोम. आता इतका सोम नसतो. अरे सगळे टंपसवाले वलगडतात असं नाही, काय काय उलट शाबूत राहते, तसे वलगडत असते, पण लावला का शाबूत राहते, तसे तो शाबूत असतो. आयला म्हणतो त्यांनी माझ्याकडे पेशंट पाठवले याच्यावाले, हे असे मुंग्यावाले हे लोक असतात बरं का. काहींनी वावर ऐकलं तरी मुंग्या गेल्या नाही त्याच्या, आणि ते आमच्या 4 आण्याच्या गोळीने मुंग्या जाते. म्हणून तर लोक टंपसकडे जातात. का जातात याचंही उत्तर शोधा. उगाच आपलं ऑनलाईन नावं ठेवू नका. पेताड असणं हा पेताडाचा दोष नाहीये, त्या व्यवस्थेचा दोष आहे, त्या व्यवस्थेचा दोष आहे. त्याच्या मनात जो खटका आहे, त्याचा डिओ कुठं पडला असेल ना, तो डिओ उठवायला त्याला कोणी माणूस वायरमन भेटला नाही, म्हणून तो या वायरी जोडायला जातो तिकडे. लक्षात ठेवा, त्याचा डिओ पडला ना. आता डिओ आणि डिवोर्स याच्यातला शब्दातला आपल्या जो नवरा बायकोचा होतो ना, तो काय होतो? घटस्फोट. घट म्हणजे काय? हा घट आहे, हा घट आहे. बायको काय? घट आहे. या घटाचा काय झाला? स्फोट झाला. म्हणजे त्यांचा घटस्फोट झाला, स्फोट झाला. बॉम्बस्फोटापेक्षा मोठा स्फोट असतो हा, बरं का. पण कोणाला कळत नाही. जोरो का ढटका धीरेशी लगे म्हणतात ना, तसे आजकाल घडमोड चालू आहे. पूर्वी लोक म्हणायचे 7 जन्म होत नवरा मिळव, आता 7 वर्षात 3 बदलले. आणता कोणी आता नवीन उद्योग काढून होता, याच्यावर काय बोलता? आणि म्हणले ह्यो माळकरी ती माळकरी, कमून पाठाना भाऊ माळकरी आणि ह्यो माळकरी, तरी बांधावरचा आवाज मिटाना. दोघंही दिंडीला, तरी दोघांचे भांडणं मिटाना, तरी दोघांचे भांडणं मिटाना. 2 महाराजाचे भांडणं मिटाना. याची एक दिंडी त्याची एक दिंडी, एकाच आडनावाचे 2 महाराज, 2 दिंड्या सेपरेट का? म्हणजे यांचं पटत नाही. मग ज्याचं पटत नाही तो परमार्थात कस काय? परमार्थ पटण्यासाठी का? अहो ज्याला पटवून घ्यायची सवय लागली त्यासाठी परमार्थ आहे. पटवून घ्यावं लागत. पटत कोणाचीच कोणाशी नसतं. तुझ्या उजव्या हाताचं सुद्धा डाव्या हाताची पटत नसतं, पण पटवून घ्यावं लागत. ज्याला पटवून घ्यायची सवय लागली त्याला परमार्थ कळला, ज्याला पटवून घ्यायची सवय लागली नाही त्याचा परमार्थ वाया गेला. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सब साधू सज. तुम्ही ऐकून घेतलं, पटवून घ्यायचं बा. आता ठरलं, डॉक्टरनी काय सांगितलं? पटवून घेत चला, पटवून घेत चला. पटवून घ्यायला शिका, लोकांना पटवायला शिकू नका. हे पटवा पटवी करून या गादीचं वाटोळं करून टाकलं आम्ही. पटवून घ्या. किती उदाहरण होतं. तुकाराम महाराजाला एक पोराची आई आली, म्हणली महाराज माझा पोरा लय गुळ खातो, लय गुळ खातो. महाराज म्हणले जा बघू, नंतर बघू. पुढच्या महिन्यात वडगावात कीर्तन होतं. महाराज अहो काय राव, साधं काम सामान तुम्हाला, कुठे तुझा पोरगा? हो इकडे इकडे इकडे. गुळ खाऊ नको भाऊ. महाराज काय निवारगडी राव, गेल्या टायमाला सांगितलं असतं तर आतापर्यंत माझं पोरांनी सुधारलं असतं का? महाराज मला तुला काय सांगू, मीच खात होतो गुळ, मला माझी जीभ लागला ना, कस काय म्हणावं याला. मला आधी सोडावा लागला. 15 दिवस मी गुळ सोडला, तेव्हा उपदेशाच्या लायकीत झालो. आम्ही काय सोडलं म्हणून आम्ही उपदेश करायच्या लायकीत झालो. नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. आम्ही काय सोडलं म्हणून आम्ही उपदेशाच्या लायकीचं झालो. उलट आम्ही इकडे कमवायला लागलो. हा सगळ्यात मोठा धोका परमार्थाचा निर्माण झाला. म्हणून या गादीची चेष्टा न करता जे खरं होतं ते भगवंताचं होतं, जे चुकलं ते माझ्यासारख्या पामराचं होतं. तुम्ही माझ्यापेक्षा मनाने, ज्ञानाने, अनुभवाने कमीत कमी पटून घ्यायला मोठे आहात, म्हणून मला माफ करा एवढी विनंती करतो. यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. शेवटी